देवा ह्या दोघांना सुखी ठेव, त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. अध्याय 4. नंतर साधूवाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयांसह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणनी संन्यास वेश घेतला व ते साधूवाण्याला म्हणाले, या नौकेत काय आहे? अशा प्रकारे ही कथा इथे सत्यनारायणाची संपवत आहोत. आता इथे पूजा सगळी संपलेली आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद. मी वॉलेट विसरले. तुझ्याकडे पैसे आहेत का देवासमोर ठेवायला? हो. हे कसलं लेटर आहे? नाही नाही, काय नाही. सिद्धू, सुनबाई, इथे या. हे जमिनीचे पेपर्स. इथे याच जमिनीवर आपण मोठी फॅक्टरी उभी करणार आहोत. हे तुमच्या हाताने देवासमोर ठेवा. पुढच्या काही दिवसामध्ये आपण भूमिपूजन करून कामाला सुरुवात करूया. चला, तुमचं लग्न झालं, पूजा झाली. तात्यांनी एवढी मोठी जबाबदारी अंगावर टाकली आहे तुमच्या. जमिनीच्या पेपर्सची पण पूजा झाली. आता फॅक्टरीच्या कामाची पण लवकरच सुरुवात होईल. अदिती बेबी, तू खूप लकी आहेस. खुश राहा. सिद्धार्थ, तात्यांनी एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे तुझ्यावर. आय नो यू आर व्हेरी इंटेलिजंट. मला पूर्ण खात्री आहे की तुमची इंडस्ट्री तू खूप मोठी करशील. खरंय, खरंच तात्यांनी खूप मोठं डिसिजन घेतलंय. म्हणजे फॅक्टरी ओपन करताय. सिद्धार्थ, तू खुश आहेस ना? नाही, एवढी मोठी अनाउन्समेंट केली आहे. तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. तुझ्या मनात वेगळं काही नाहीये ना? वेगळं वेगळं काय? नाही नाही, वेगळं मनात होतं, पण ते आता नाही. सिद्धू, मला तुझा खूप अभिमान वाटतो. तात्या, सिद्धूने अमेरिकेची ऑफर फेटाळून लावली. आणि तात्या, काल ते तुमच्या हातात लेटर होतं ना, ते चुकीचं लेटर होतं. तात्या, तुम्हाला मी सांगतो, हे तात्यांच्या हातातच द्यायचं.
हे लेटर कोणतं? हे तर तात्यांनी दिलेलं सरप्राईज लेटर आहे. अहो तात्या, दुमल्याने तुम्हाला चुकून दुसरं लेटर दिलंय. अरे पण मग मी दिलेलं लेटर कुठे आहे? ठीक आहे, सरप्राईज लेटर. अमेरिकेचं जॉब लेटर. तात्या, तुम्ही सिद्धूवर जेव्हा जबाबदारी टाकली ना, त्यानंतर त्यांनी सगळं ठरवलं की आपलं आयुष्य आता गावासाठी. आपल्या गावाच्या तरुणांसमोर त्यांनी मोठा आदर्श उभा केला. परदेशात जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावातल्या लोकांसाठी काम करायचं असं त्यांनी ठरवलं. काय? हा, नाही म्हणजे खूपच चांगला विचार आहे. हो, काल म्हणाला मला. त्याच्यासमोरच मी ते लेटर चुरगळून फेकून दिलं. सिद्धू, मला तुझं खूप कौतुक वाटतं रे. खरंच खूप छान डिसिजन घेतला. आय लव्ह यू. अरे पण तो इथे थांबणार यात काही शंकाच नाही आहे. ह्या मातीत वाढलाय तो. या गावच्या भल्याचा तो आधी विचार करेल ना. सिद्धू, मी उगाच बोलत नाही रे. तुझ्याकडे बघितलं ना की माझं तरुण पण आठवतो बघ मला. बरं, चला सगळ्यांनी, प्रसादाचं जेवण तयार आहे. चला. हा ये सेठ. ये. कशाला मस्करी करतोय सेठ? बापू काका, सॉरी, मला वाटलं सेठ. अगं काही नाही. अगं ताजं दूध आणलंय. हे 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 घे. थँक्यू. हा बापू अगं पण नका ऐकत नाही. त्याला म्हंटल होतं असलं काय नको म्हणून. का? काय झालं? आदिती, अगं ही अशी फिल्मीगिरी आवडत नाही का मला. हे असं दूध प्यायचं, मग तू ते असं पदार घेऊन बसणार. ए, असं काही नाही करायचंय आपण. आणि तुला दूध नाही ना प्यायचंय, नको पिऊस. पण आपण बोलू तर शकतो ना. रोमॅन्स पण नाही आवडत का तुला? नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. सॉरी. अगं खूप दमलोय मी. आणि तसं पण उद्या आपल्याला कुलदेवतेला जायचं ना. हो. आणि नंतर मी सुद्धा पाचतरण्यासाठी माहेरी जाईन. काय बोललीस? नंतर मी पाचतरण्यासाठी माहेरी जाईन. आदिती, अगं ते 5 परतावं नसतं. सॉरी. तेच रे. सेठ, लग्नानंतरची आपली ही पहिली रात्र आहे. आज आपला संसार सुरू झालाय. जबाबदारी पण वाढणार आता. प्रेम पण वाढलंय. अदिती, मला तुला काहीतरी दाखवायचंय. माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. पण आधी तू दाखव. नाही, तू दाखव. ओके. आत्ताच अदितीशी अमेरिकेचं बोलायला हवं. अदितीचा सपोर्ट असेल तर मला कसलीच काळजी नाही.
सिड ही फोटो फ्रेम आपण आपल्या रूम मध्ये लावायची. इथे आपण आणि आपली ही फॅमिली, आपली स्ट्रेंथ, आपला आनंद, आपलं इन्स्पिरेशन, आपली माणसं. किती गोड आहे ना हा फोटो. आणि आज तात्यांनी जे काही केलं त्याला काय म्हणायचं रे. किती काळजी आहे त्यांना आपली. सिड, आपण ना खूप हार्डवर्क करूया, आपल्या फॅक्टरीचं प्रोडक्शन वाढवूया, देशमुख इंडस्ट्रीचं नाव खूप मोठं करूया. आणि आता तर आपण इथेच राहणार आहोत या सगळ्यांबरोबर. सिड, आपण या गावात म्हातारे होणार. आपले क्यूट क्यूट बेबीज होणार. ए, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? आणि सिड, आपलं बाळ मोठं झाल्यानंतर फॅक्टरीची जबाबदारी घेईल ना. सिड, आपण ना देशमुख इंडस्ट्री वर्ल्ड वाईड करूया. आणि त्यानंतर आपण ना जेव्हा त्या सिड, मगाचपासून मीच बोलतेय. तुला पण काहीतरी सांगायचं होतं ना. नाही, एवढं काय खास नाही. बरं ऐक ना, मी झोपतो. गुड नाईट. सिड, तू झोपतोयस? तुला सांगितलं ना मगाशी, खरंच खूप दमलोय ग. आणि तसे उद्या खूप लवकर उठायचं. तू खरंच झोपतोयस? प्लीज समजून घे. ए सिड, चल मस्करी नको करूस. तुला सांगितलं ना एकदा, मला झोप आली, झोपू दे प्लीज. असं काय करताय मी? लग्न झालंय सिद्धूचं. नाही, नको. गुड मॉर्निंग. झाली झोप? बरं वाटतंय ना आता? सिड, ठीक आहेस ना? का अजून आराम करायचा तुला? आराम? अरे उलट तुम्हाला उठवलं पाहिजे होतंस. आपल्याला कुलदेवतेला जायचंय. हो, मी चहा बनवून घेऊन येणार होते तुझ्यासाठी आणि मग उठवणार होते. बरं, मी आवरतो लगेच.
एक मिनिट हे घे, हा टॉवेल आणि हा तुझा ब्रश, आणि मी कपडे पण काढलेत, हे बघ ना. हा कुर्ता घालशील ना तू? अदिती, पण हे सगळं तू का करतेस? अगं मी केलं असतं ना हे. पण मला आवडतं, आणि काय हरकत आहे केलं तर? आता बायको आहे मी तुझी. तसं नाही ग, म्हणजे मग मला या सगळ्याची सवय लागेल म्हणून म्हणतोय. मग लागू दे. आता मी कुठे जाणार आहे? मी इथेच आहे तुझ्या बरोबर. बरं, तू आवरून घे, मी चहा घेऊन येते. सॉरी. मी काल तुझ्याशी असं वैतागून बोलायला नको होतं. चिडली आहेस? चिडले नाहीये, हर्ट झाली थोडीशी. सिड, लग्नानंतरची पहिली रात्र होती. अरे, प्रत्येक मुलीच्या मनात थोडीशी भीती, संकोच, एक्साइटमेंट अशा खूप फिलिंग्स असतात. आपण एकमेकांशी गप्पा मारल्या असत्या, आपलं आतापर्यंतचं प्रेम, पण तू झोपलास रे. सॉरी, चुकलो मी. इट्स ओके. नंतर मग मी सुद्धा स्वतःला समजावलं, खरंच थकला असशील तू, ऑकवर्ड झालं असेल तुला. पण जे काही असेल ना ते सांगत जा रे. आपण आधी एकमेकांचे मित्र आणि नंतर नवरा बायको. अदिती, म्हणून तुला ओ काही नवदाम्पत्य, संपतीये की नाही तुमची रात्र? हा, तिकडे कुलदैवत तुमच्या दर्शनाला थांबलंय. आले. मिठीत दिलासाही हवा, पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा आडोसा, सुखाचा उसासाही हवा. धागा त्यातला घ्या तो त्यातला, गुंफून गोफ हा विळायला हवा. काल तर खूप रोमॅन्टिक होत होतं. आता काय असतं? नाही, बोलावतायत खाली. सीट जाऊ दे मला, त्या बोलावत. अरे, त्या बोलावतायत. अदिती, आज तुला सगळं सांगून टाकेन.